नमो बुद्धाय। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवाळीचा खरा इतिहास काय आहे। दिवाळी हा सण बौद्धांचा आहे की हिंदूंचा? दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते? दिवे, फटाके, लक्ष्मीपूजन, मिठाई आणि आनंदाचा उत्सव। पण तुम्हाला माहित आहे का, हा उत्सव नेमका का सुरू झाला आणि हिंदू समाजात तो इतका महत्त्वाचा का मानला जातो? आज आपण पाहूया दिवाळीचा खरा इतिहास। दिवे लावण्याची परंपरा ही खूप जुनी आहे। प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधकार म्हणजे अज्ञान। अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक म्हणून दिवे लावले जातात। हिंदू धर्मातील प्रमुख कथा अशी सांगितली जाते, जेव्हा भगवान श्री राम रावणाचा वध करून 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंदाने दिवे लावून त्यांचे स्वागत केलं। असं म्हटलं जाते की त्या रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी संपूर्ण नगरी उजळून निघाली आणि हाच दिवस पुढे दिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला। भगवान बुद्धांच्या काळात वर्षवास पावसाळ्यातील 3 महिने संपल्यानंतर अश्विन पौर्णिमेच्या रात्री भिक्खू संघ बुद्धांच्या सानिध्यातून विदा घेऊन प्रवासास निघायचे। त्यावेळी जनतेने आनंदाने सर्वत्र दीप लावले, कारण बुद्ध व संघ यांनी दिलेल्या धम्मप्रकाशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती। हीच परंपरा पुढे दीपदान उत्सव म्हणून प्रसिद्ध झाली। याचा अर्थ होता अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणे। कार्तिक अमावस्येच्या दिवशीच सिद्धार्थ जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाले, जेव्हा ते बुद्ध बनले, तेव्हा ते आपल्या नगरीमध्ये परत आले होते कपिलवस्तूमध्ये। तर राजांनी म्हणजे सिद्धार्थांच्या वडिलांनी सांगितलं होतं सगळ्यांना की सगळीकडे दिवे लावून रोषणाई करायची आहे म्हणून। तर तेव्हापासून सुद्धा हा दीपदान उत्सव साजरा केला जातो। दीपदान म्हणजे काय? दीपदान म्हणजे फक्त तेलाचे दिवे लावणे नाही, तर मनातील लोभ, द्वेष, मोह या अंधाराचा नाश करून प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचा प्रकाश पसरवणे। बुद्धांनी सांगितले, अत्त दीपो भव, स्वतःचा दीप बना, म्हणजेच स्वतःच्या ज्ञानाने स्वतःचे आणि समाजाचे जीवन प्रकाशित करा। काळानुसार बौद्ध धर्म भारतात मागे पडू लागला। सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात ब्राह्मणवादी परंपरा परत प्रभावी झाली। तेव्हा दीपदान उत्सवाचा मूळ बौद्ध अर्थ विसरला गेला आणि तो राम अयोध्येला परतला म्हणून दिवे लावले या कथेशी जोडला गेला। म्हणून आजची दिवाळी ही सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू परंपरेशी जोडली गेली असली तरी तिची मूळ बीजे बौद्ध काळातली दीपदान परंपरेत आहे। ऐतिहासिक दृष्ट्या दीपदान हा बुद्धकालीन सण आहे। धार्मिक दृष्ट्या आज तो बौद्ध आणि हिंदू दोघांनीही वेगवेगळ्या अर्थाने साजरा केला जाणारा सण आहे। तत्वज्ञानानुसार हा सण अंधकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा आहे आणि म्हणूनच त्याचा आत्मा बुद्धाच्या उपदेशाशी पूर्णपणे जुळतो। दिवाळी हा केवळ हिंदूंचा किंवा बुद्धांचा सण नाही, ती संपूर्ण मानव जातीसाठी आहे, कारण ती शिकवते अंधकारातून प्रकाशाकडे चला। चला यावर्षी आपणही दिवे लावू, पण ते फक्त घरात नव्हे तर मनात आणि समाजातही। तेव्हाच खऱ्या अर्थाने म्हणता येईल दिवाळी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नमो बुद्धाय।